we are going to see the problem number 10 from page number 2. Okay, a bar of 800 mm length is attached at ends A and B. So this is the end A, this is the end B, and both the ends are rigidly fixed, म्हणजे fixed आहे. The forces of 30 kN and 60 kN are as shown in the bar. एक 30 kN लोड आहे आणि एक 60 kN लोड आहे. If E, modulus of elasticity, is 200 gigapascal, determine the reactions at two ends. आणि त्याच्यानंतर भावानं विचारले, if the diameter is 25 of the bar, determine the stresses in each portion. बरोबर. So for this problem statement we are going to determine the reactions at each end, means reaction at end A and reaction at end B. Okay, and for that they have given modulus of elasticity is 200 gigapascal. Okay, so to solve this problem, you know the procedure. The first step is determine the force in each section. So there are three sections in this bar, AB, BC and CD, and we have to determine the force from each section. काय करू सांगा आता force determine करण्यासाठी each section साठी? Yes, split this bar in three sections: AC, CD and DB. बोल बा, हे सांगत होतास काय? ते काय झालं बा? पटकन हेच सांगत होतास. AC, CD and DB तीन सेक्शन केलेत. आता सकाळी ठरल्याप्रमाणे एक गोष्ट करायची. एक म्हणजे इथं रिॲक्शन आहे हेच माहीत नाही आपल्याला, म्हणजे रिॲक्शन आहे पण ती कोणत्या डायरेक्शनची आणि किती अमाऊंटची आहे दॅट वी डोंट नो. सो कन्सिडर रँडम डायरेक्शन फोर्स ॲट एनी वन एंड. यू कॅन स्टार्ट फ्रॉम राईट और यू कॅन स्टार्ट फ्रॉम लेफ्ट. राईटनं स्टार्ट करतो. बघ तू सांग कुठल्या डायरेक्शनला फोर्स घेऊ. तूच. तिचं म्हणणं आहे राईटला फोर्स घ्या, मी राईटला घेतो. सकाळी मी बरोबर आउटवर्ड घेतलेलं ना, आता इनवर्ड घेतलं आहे. ओके, हा रँडम आहे. दिस इज द रँडम डायरेक्शन. हे डायरेक्शन करेक्ट आहे कधी करणार? लास्ट. ओके, कन्सिडर दिस फोर्स. किती घेऊ? F. पण जरी आता हा फोर्स मी रँडम डायरेक्शनचा आणि F घेतला असला, दिस फोर्स इज अननोन, तरी पण आता काय कन्सिडर करायचं? कन्सिडर धिस ॲज नोन and start to solve the problem so that we will get all the forces in terms of F. हे कधी येणार? when the ends are supported. and जर नसेल, if the force is given at end A, then directly we will have to write. ओके, ज्यांना कुणाला बाळांनो आधीचं काय माहीत नाही त्यांनी आधीचे व्हिडिओ जायचं आणि बघायचं. ओके, चलो. सो इथं किती आहे? F. इथं किती लिहू? Equal and opposite F. Now next, हिरेन ही लास्टची वॉर्निंग आहे. इथं फोर्स कुठला घेऊ सांग पटकन. लेफ्ट. सो कन्सिडर वन फोर्स ॲट दिस C टुवर्ड्स लेफ्ट. हे रँडमली घेतले आपण, रँडमली घेतले. हे फायनली कळणार आपल्याला बरोबर आहे का चुकीचं आहे. ओके, सो टेक रँडम लेफ्ट डायरेक्शन. फोर्स किती घेऊ? X. नाव F हा अननोनच आहे, बट कन्सिडर F ॲज नोन, म्हणजे हा X काय झाला? अननोन. हां, हे लक्षात ठेवा. सो वी हॅव स्प्लिटेड वन C पोर्शन इंटू टू. सो ॲडिशन ऑफ दिस 2C इज इक्वल टू दिस C पोर्शन. सो वी आर गोइंग टू सॉल्व ॲट C. So at C, write the equilibrium condition. हा F कुठं आहे? Towards left. So minus F minus X is equal to addition of these two equal to 30 ml kilonewton. Sorry, 30. राईटला काय लेफ्टला आहे? 30 ml असल्यावर काय कळत नाही म्हणा. इट इज टुवर्ड्स राईट. सो प्लस
कोणाची किंमत शोधायची आहे बा? डॉक्टर सी आर तुम्ही सांगायचं. कोणाची किंमत शोधायची आहे? एक्स. सो ट्रान्सफर एक्स ऑन धिस साईड, सो इट विल बी प्लस. ट्रान्सफर 30 ऑन धिस साईड, सो मायनस एफ मायनस 30. हा काय मिळाला आपल्याला? एक्स. सो आय विल राईट हिअर द व्हॅल्यू ऑफ एक्स, दॅट इज मायनस एफ मायनस 30. एफ नोन आहे, हां म्हणजे नोन आहे, तोपर्यंत कन्सिडर करायचं आहे. सो हा फोर्स मिळाला. इथं किती लिहू? इथं किती लिहू? एफ लिहू. इक्वल अँड अपोजिट मायनस एफ मायनस 30. नाव धिस फोर्स इज नोन. इथं फोर्स घ्यायचा आहे वाय. वाय हां कुठे घेऊ? राईट लेफ्ट. तू म्हणलीस म्हणून लेफ्ट. रँडमली वी हॅव टेकन वन डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट. दिस फोर्स इज अननोन. कन्सिडर इट ॲज वाय. नाव सॉल्व फॉर डी. सो ॲट डी मायनस एफ मायनस 30 हे टुवर्ड्स राईट आहे म्हणजे काय? प्लस. टुवर्ड्स लेफ्ट, सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस 60. याच्यामध्ये अननोन कोण आहे? सो ट्रान्सफर दिस वाय ऑन दिस साईड अँड 60 ऑन दिस साईड, सो वाय विल बी प्लस मायनस एफ मायनस 30 प्लस 60, सो प्लस 30. So y is equal to minus f plus 30. Equal and opposite. Minus f plus 30. Now we have forces for all the 3 sections. आहेत? पहिला सेक्शन टेन्साइल आहे की कॉम्प्रेसिव्ह? हे अंदाजे आहे, फायनल आन्सरमध्ये कळणार आहे, पण आत्ता जे आहे त्याप्रमाणे लिहिलं आहे. इट इज कॉम्प्रेसिव्ह. ओके. सो वी हॅव 3 sections, forces acting at the 3 sections and compression, tension and tension. Now, as both the ends of this bar are fixed, rigidly fixed, means total elongation of this bar equal to 0. बरोबर आहे. दोन्ही एंड फिक्स असल्यामुळे हा पोर्शन टेन्शनमध्ये गेला तर हे दोन कशामध्ये असणार आहेत? कॉम्प्रेशन. अँड टोटल इक्वल टू 0 म्हणजे इलॉंगेशन +1 -1. शेवटला किती होणार आहे ते? 0. सो द टोटल इलॉंगेशन ऑफ दिस बार ॲज बोथ द एंड्स आर फिक्स, सो इट इज 0. सो आय राईट टोटल elongation of bar. So delta is equal to change in length for AC, change in length for CD, change in length for DB. मी मध्ये प्लस मायनस साईन लिहिलेलं नाही आहेत. का लिहिलेलं नाही आहेत? येस, बिकॉज if it is elongation means tension, then we'll have to put plus. For compression, minus. So AC minus plus. Okay. So total change in length is equal to minus change in length of AC plus change in length of CD plus change in length of DB. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. नाही आहे? नक्की. हा लास्टचा प्रॉब्लेम आहे या टाईपचा. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ न्यू पॉईंट फ्रॉम दिस युनिट. हां, त्यामुळे कोणाला असेल तर विचारा. पुढच्या वेळेपासून फॉर्म्युला हाच असणार आहे, बट द न्यूमरिकल्स विल बी डिफरंट. फॉर द कंपाऊंड बार्स हे सिम्पल आहेत. हा सगळ्यात सोपा प्रॉब्लेम आहे या टॉपिकमधला. नाव तू सांग बा डेल्टाचा फॉर्म्युला. हां, येस, डेल्टा इज इक्वल टू FL/A.
पण त्याच्या आधी एक गोष्ट लिहूया इथं, ॲज बोथ द एंड्स आर फिक्स सो डेल्टा इज इक्वल टू 0. आता गंमत बघा बाळांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्या मी इथं बोर्डवर सगळ्या लिहित नाही, तुम्हाला न्यूमरिकलमध्ये त्या लिहायच्या आहेत. म्हणजे काय, पेपरला मी लिहितो आहे असं कन्सिडर करा. तर इथं काय असणार आहे बाळांनो, टू डिटरमाइन द फोर्सेस इन ईच सेक्शन डिवाइड द बार इन 3 सेक्शन्स 1 2 3. त्याच्या बाजूला हे. याच्यानंतर काय लिहायचं, टोटल इलॉंगेशन. हे फॉर्म्युला लिहिला. ह्याच्या खाली परत काय लिहायचं, ॲज बोथ एंड्स आर रिजिडली फिक्स द टोटल इलॉंगेशन ऑफ दिस बार इज 0. आणि त्याच्या खालच्या लाईनला हे लिहायचं. मी ज्या गोष्टी बोलतो त्या सगळ्याच मी इथं लिहित नाही, पण तुम्हाला बाळांनो तुमच्या वहीमध्ये आणि तुमच्या आन्सर शीटवरती लिहायचं आहे. हे सगळं कशासाठी चाललं आहे, फायनल पेपर, बरोबर आहे ना. इथं चुकायचं, परीक्षेच्या आधी 1 तासपर्यंत चुकायचं, परीक्षेला करेक्टच यायला पाहिजे. हां, काय म्हटलं समजलं. किंमत टाकूया, सांगा काय लिहू. 0 इक्वल टू FL बाय AE फॉर AC मायनस प्लस FL बाय AE फॉर CD प्लस FL बाय AE फॉर DB. हां, सगळ्यांचा ई काय आहे, throughout the material is same, so E value for all the portions is same, so E is same, so take E common. आता अजून एक गोष्ट सांगतो, एरिया ऑफ दिस बार थ्रूआउट सेम. ह्याच्या आधीच्या प्रॉब्लेमला होता स्टेप्ड बार होता, हा काय सिंगल बार आहे, त्यामुळे सगळ्याचा एरिया पण काय आता सेम. सो एरिया इन पोर्शन AC, इन CD अँड इन DB काय सेमच आहे. सो एरिया इज ऑल्सो सेम. सो टेक A अँड E बोथ कॉमन फ्रॉम ऑल द टर्म्स. ज्या सगळ्यांच्यामधनं कोण कॉमन आला जाता, 1 डिवाइड बाय AE अँड ट्रान्सफर दॅट 1 डिवाइड बाय AE ऑन दिस साईड. सो AE इंटू किती होणार, 0 इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 0. सो AE टेक कॉमन अँड ट्रान्सफर टू अदर साईड. म्हणजे इक्वेशन फक्त काय राहिलं आता, 0 इज इक्वल टू F इंटू L प्लस F इंटू L प्लस F इंटू L फॉर ABC CD अँड DB. समजलं आहे. त्यामुळे डायरेक्ट मी लिहू तसं. सो डेल्टा इज इक्वल टू 0 इक्वल टू FL फॉर AC माइनस FL फॉर AC प्लस FL फॉर CD प्लस FL फॉर DB. आता बाळांनो फोर्सच्या किमती सांगा. सो 0 इक्वल टू F फॉर AC. ऑलरेडी मायनस साईन घेतले, परत मायनस लिहायचं नाही ते. सो F इंटू लेंथ 275 प्लस F फॉर CD माइनस F माइनस 30 इंटू लेंथ 150. देन फॉर थर्ड प्लस F माइनस F प्लस 30 इंटू लेंथ 375. ओके, सॉल्व करूया. सो 0 इक्वल टू माइनस 275 F. लक्ष द्या, आय विल टेक दिस F आउटसाइड. सो प्लस माइनस 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 F इंटू 150 माइनस 150 F. टेक 30 आउटसाइड माइनस 30 इंटू 150. 150 आत मल्टिप्लाय केलं आहे आणि हा ब्रॅकेट काढला आहे. ओके, नाव नेक्स्ट 375 F माइनस प्लस 30 इंटू 375. ओके, Fच्या जेवढ्या टर्म आहेत
transfer all the terms from right side to left side. So 275, 150, 375 सगळ्यांच्यामध्ये एफ कॉमन आहे. ह्या तिघांचे ॲडिशन करून सांगा मला किती येते. 800 एफ. सगळे मायनस आहेत. इफ आय ट्रान्सफर टू अदर साईड इट विल बी प्लस. ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून सांगा. सॉरी, मल्टिप्लिकेशन अँड ॲडिशन. -30 इंटू 150 प्लस 30 इंटू 375. 6750. बरोबर आहे ना. नाव ट्रान्सफर 800 ऑन दिस साइड. 8.4375 किलो न्यूटन. तुम्ही पॉईंट नंतर 2 व्हॅल्यू घेतल्या तरी चालतील, 4 घेतल्या तरी चालतील, कॅल्सीमध्ये 50 असतील तर 50 घेतल्या तरी चालतील. 2 पर्यंत लिहायचं. ओके, राईट टिल द 2 डिजिट. ओके, समजलं आहे सगळ्यांना. एफ मिळाला ना नक्की. एफचा आन्सर काय आला तिथे. नशीब चांगला आहे. एफचा आन्सर काय आलं आहे प्लस. याचा अर्थ काय. whatever the direction that we have considered initially for f is correct. So answer is plus means this direction that we have selected it is correct. ती काय चुकलेली नाही, नाही तर बदला लागली असती. म्हणजे हे बरोबर आहे. चांगली गोष्ट आहे. एफ म्हणजेच काय आहे. रिॲक्शन ॲट ए. एफ मीन्स रिॲक्शन ॲट ए. एचा फोर्स आहे ना तो. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ फोर्स ॲट ए. तिने विचारलं होतं ना डिटरमाइन द रिॲक्शन ॲट ए. सो वी हॅव द रिॲक्शन ॲट ए. आता रिॲक्शन कुठे शोधायची आहे. सो विल हॅव टू डिटरमाइन द रिॲक्शन ॲट बी. तिथे बीचा फोर्स सांग किती आहे. इथं बघ -F + 30. समजलं. हे आन्सर म्हणजे काय. रिॲक्शन ॲट ए. म्हणून मी इथे लिहितो देअरफॉर रिॲक्शन ॲट ए इज एफ इज इक्वल टू 8.43 किलो न्यूटन. हे पहिलं आन्सर. नाव रिॲक्शन ॲट बी. बीची रिॲक्शन -F + 30. So reaction at B is equal to -F + 30. Now put the value of F. So -8.43 + 30. So it will be 21.57 किलो न्यूटन. हे पण आन्सर काय आलं आहे प्लस. याचा अर्थ इथं जी डायरेक्शन आहे ती पण काय आहे बरोबर आहे. वा वा, कसलं गेसिंग आहे ना. शाबाश. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ ए. वी हॅव द व्हॅल्यू ऑफ फोर्स ॲट बी. रिॲक्शन ॲट ए आणि रिॲक्शन ॲट बी मला मिळाली. याच्यानंतर अजून एक गोष्ट त्यांनी विचारली. चेंज इन लेंथ ऑफ ईच पोर्शन म्हटले. ऑफ द पोर्शन म्हणजे टोटल चेंज इन लेंथ किती आहे 0. विषय संपला. जे ऑलरेडी यूज करूनच सॉल्व केलं आहे. आता विचारले काय अजून स्ट्रेसेस इन ईच पोर्शन. बरोबर आहे ना. प्रत्येक पोर्शनचा फक्त स्ट्रेस डिटरमाइन करायचा आहे. पहिल्यांदा एवढं लिहून घ्या, मग आपण स्ट्रेस डिटरमाइन करूया. ओके. Now we have the reaction at A, reaction at B. To determine the direction or forces in each section. आता ही तर बरोबर आले. As per the answer, this direction is correct. To determine this direction is correct or wrong, we'll have to determine this force. So -F - 30. -F - 30. Put the value of F. So -F ची किंमत किती आहे 8.43 - 30. So the answer is minus, that is 38.43. As the answer is minus means
the direction that we have considered for x is wrong. So we'll have to correct it. So this direction is wrong. So take opposite direction. आणि आन्सर किती आहे त्याचं 38.43. सेम इथं किती येणार बाळांनो अपोजिट डायरेक्शन 38.43. सिमिलरली यू कॅन डिटरमाइन फॉर दिस y -f + 30 -f + 30. पुट द व्हॅल्यू ऑफ f 8.43. you will get the answer 21.57. answer is plus means direction that we have considered is correct. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय as per the corrected direction the first is in compression, second portion after changing this direction is correcting it is compression and the third one is in tension. म्हणजे इथं दोन कॉम्प्रेशन आहेत आणि एक काय आहे टेन्शन आहे. दोघांचं कॉम्प्रेशन जेवढं होईल तेवढं एकट्याचं काय होणार इलॉंगेशन अँड टोटल चेंज इन लेंथ विल बी 0. समजलं सगळ्यांना. सगळे फोर्सेस माहीत आहेत तुम्हाला आता. हा किती आहे 8.43, हा किती आहे 38.43 आणि हा किती आहे 21.57 आफ्टर सॉल्विंग ऑल. आता तिने काय म्हणले मला डिटरमाइन द टोटल चेंज इन लेंथ ॲज बोथ द एंड्स आर फिक्स्ड सो टोटल चेंज इन लेंथ इज 0. ते कन्सिडर करूनच प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. नाव द थर्ड आन्सर, तिसरं आन्सर एकदम इम्पॉर्टंट आहे. दे हॅव आस्क्ड टू डिटरमाइन stress in each section. Now we'll have to determine the stress in each section. Stress कसा काढणार बानो? What is the formula for stress? इथं लिहितो. Stress in portion AC. Stress is equal to force divided by area. Now force in AC. AC मधला force 8.43 into 10⁻³ actually it is in kilonewton, so make it in newton, convert in newton, divide by area pi/4 d square. For this bar they have given the diameter is 25, so pi/4 25 square. Solve this one, you will get stress in portion AC. सॉल्व करा पटकन. कोणतं आन्सर सांगा. 17.17. कोणतरी एकानं चेक करा आन्सर करेक्ट आहे. ओके. सो युनिट विल बी न्यूटन पर mm² बिकॉज ऑल द फोर्सेस वी हॅव टेकन इन न्यूटन, ऑल द डायमेन्शन्स इन mm. सो न्यूटन पर mm². म्हणजे सिग्मा म्हणजे स्ट्रेस इन पोर्शन काय मिळाला AC. सिमिलरली यू कॅन डिटरमाइन फॉर CD for dB. So stress for CD and stress for dB determine F by A. Here you have to consider force in CD, here you have to consider force in dB. Okay. प्रत्येक इंडिव्हिज्युअल पोर्शन मधला तुम्हाला काय मिळाला बाळांनो स्ट्रेस. अँड वी हॅव फिनिश्ड विथ दिस प्रॉब्लेम. सोपं आहे ना. काय विशेष काय नव्हतं, फक्त एक ॲडिशनल आन्सर विचारलेलं. काय ॲडिशनल आन्सर विचारलेलं. ओके ठीक आहे. चलो ज्याला कोणाला पाहिजे आहे त्यांना मी अपोजिट